विकसित भारत बिल्डकॉन 2025 त्यासाठी आपण विषय निवडला आहे समृद्ध भारत. भारताला विकसित करण्यासाठी जे आपण स्वप्न बघतो आहोत, भारत आज महासत्ता होण्याच्या दृष्टीने वाटचाल करत आहे. तर त्यामध्ये 2025 पासून 2047 पर्यंत आपल्याला भारत विकसित आणि समृद्ध करायचा आहे. त्यासाठी आपल्याला काय करता येईल आणि तो विकसित करण्यासाठी आताच्या ज्या 2025 पासूनच्या ज्या समस्या आहेत त्या समस्याचं 2047 पर्यंत त्याचं निराकरण कसं करता येईल आणि त्यासाठी आपण काय करू शकतो, सामाजिक स्तरावरती आपल्या स्तरावरती काय करू शकतो, असं आपलं मत या ठिकाणी आपण स्पष्ट करणार आहोत. सर, विकसित भारत हे सर्वांचे स्वप्न आहे, परंतु याच विश्वासातून भविष्यात दुष्परिणाम सुद्धा जाणवत आहेत. बरोबर, अगदी बरोबर नदीम. तर याबाबत तुझं स्पष्ट मत काय म्हणू शकेल? सर, सर्वप्रथम बॅन द व्हेकल पोल्युशन. बॅन दी व्हेकल पोल्युशन. ओके, थँक्यू नदीम. नेक्स्ट दुसरी समस्या काय आहे माही? सर, वाढत्या पोल्युशनमुळे वातावरण प्रदूषित होत आहे आणि वातावरणाला धोका. बरोबर, वातावरणाला धोका आहे. अगदी बरोबर माही. सर, वाढल्या विकासामुळे मोठी मोठी कारखाने वाढत आहेत. दळणवळणीचे साधने, पेट्रोल डिझेलचा वापर अतिवापरामुळे आरोग्य धोक्यात येत आहे. बरोबर, नैसर्गिक संसाधनाचा आपण जास्त अतिवापर करत आहोत, त्यामुळे मनुष्याचं आरोग्य धोक्यात येत आहे. अगदी बरोबर जोया. सर, एक दिवस असा असेल की आपल्याला ऑक्सिजन मिळणारच नाही. बरोबर, अगदी बरोबर रुपाली. एक दिवस आपल्याला अशी वेळ येईल की मानवाला ऑक्सिजन मिळणार नाही, प्राणवायू आहे जो. बरोबर, अगदी बरोबर. मग या समस्याचं निराकरण करण्यासाठी आपल्याला काय काय उपाययोजना आखाव्या लागतील? मोबाईलच्या अतिवापरामुळे प्रसारित किरणांचा दुष्परिणाम आपल्या डोळ्यावर होतो. बरोबर आहे. सर, वाढत्या प्रदूषणामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होईल, झाडाझुडपांवर परिणाम होईल, त्याच्यापासून मिळणारा ऑक्सिजन नष्ट होईल, बरोबर, मृत्यूदरात वाढ होईल. अगदी बरोबर. ऑक्सिजनचा हंडा विकत घ्यावा लागेल, शुद्ध हवा घेण्याची दुकान होईल, पाठीवर ऑक्सिजन सिलेंडर घ्यावा लागेल. अगदी बरोबर जोया. सर, देशातील नागरिकांना मानेचा आजार, डोक्याचा आजार व इतर भयंकर आजारांना टाळता येत नाही, म्हणून ऑक्सिजन विकत घ्यावे लागेल. ऑक्सिजन घेण्यासाठी, प्राणवायू घेण्यासाठी आपल्याला पैसे मोजावं लागेल. बरोबर आहे. मग ही समस्या आपल्याला निराकरण या समस्येचं करायचं असेल तर मग आपल्याला सामाजिक स्तरावर काय करता येईल, काय उपाययोजना करता येईल? सर, सर्वप्रथम पर्यावरणाला वाचवणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी एक झाड लावून त्याला मोठे करणे आवश्यक आहे. बरोबर आहे. एक पेड माँ के नाम हा उपक्रम आपल्याला अवलंबता येईल. आणि आपल्याला आकाशाकडे नेहमी पाहत राहावे लागेल. ज्यामुळे मोबाईलच्या अतिवापरामुळे आपल्या मानेचे आजार होतात, त्यामुळे आपल्याला आकाशाकडे पाहून त्याचा सराव करावा लागेल. अगदी बरोबर. सर, मोबाईलचा अति व अनावश्यक वापर टाळावे लागेल. मोबाईलचा अतिवापर आणि अनावश्यक वापर टाळणे. अगदी बरोबर जोया. प्रदूषण रोखावे लागेल. प्रदूषण विरहित वातावरणाची निर्मिती करणे महत्त्वाची आहे. प्रदूषित विरहित वातावरणाची निर्मिती करणं आवश्यक आहे. अगदी बरोबर नाही. Sir, lastly I say about this subject that air is not a private, it is our right. Save our death, save our future and save the all Indians. Jai Hind, Jai Bharat. ओके, थँक्यू ऑल ऑफ गाईज, थँक्यू. बॅक चला होतो उद्या येऊ.